मित्रांनो, मुघलांच्या शाही परिवारातल्या खूप साऱ्या शहजाद्या या अविवाहित बिनलग्नाच्याच असायच्या. त्याच्या मागं खूप सारी कारणं होती. त्यातलं पहिलं मुख्य कारण असं होतं की अगोदरच मुघलांच्या गादीसाठी खूप सत्ता संघर्ष होता. घरचं झालं थोडं आणि व्याह्यान धाडलं घोडं असं त्यांना नको होतं. आपल्या मुलींना बाहेरच्या परिवारात देऊन दुसरा एक बाहेरचा माणूस आपल्या संघर्षात त्यांना भरती करून घ्यायचा नव्हता. मुघल शहजाद्या अविवाहित राहायचं दुसरं कारण असं होतं की मुघल स्वतःला जगातला सर्वात उच्च सर्वात श्रेष्ठ परिवार मानायचे. त्यांना तसा गर्व होता. जगातलं इतर कुठलंही खानदान किंवा जगातला इतर कुठलाही परिवार आपल्यापेक्षा वरचढ जाऊ द्या, पण आपल्या बरोबरीचा सुद्धा आहे हे सुद्धा मानायला मुघल तयार नव्हते. आणि मग मुघलांना जर वैवाहिक संबंध प्रस्थापित करायचे असतील तर तोला मोलाचं आणि श्रेष्ठत्वेचा दुसरा परिवार होता तो खुद्द मुघलच. मग मुघल काय करायचे की आपल्या घरातला माल घरातच ठेवायचे. म्हणजे मुघल शहजाद्यांची जर शादी व्हायची असेल तर ती केवळ चुलत भावाशी, चुलत्याशी किंवा पुतण्याशी केली जायची. पण यातही एक अडथळा असा होता की येणारा कुठलाही बादशाह जेव्हा तख्तावर बसायचा तेव्हा इतर सगळ्यांची कत्तल करून बसायचा, इतर सगळ्या पुरुषांची वाट लावायचा. मुघलांचा हा नियमच होता. या तख्त या ताबूत, म्हणजे सत्ता संघर्षात एकतर गादी मिळल नाहीतर तू दफन होशील. आता घरातले इतर सगळे पुरुष कापून टाकल्यानंतर मुघल शहजाद्यांच्या लायकीचे तोला मोलाचे पुरुष जगात कुठले शिल्लकच राहत नव्हते असं मुघलांची समजूत होती. आणि तिसरं कारण असं होतं की खुद्द मुघल शहजाद्यांनाच लग्न करायची इच्छा नसायची. त्याचं कारण असं होतं की खूप सारी दौलत त्यांच्याकडे होती. जगातली सगळी सत्ता त्यांच्याकडे होती. लग्न करून विवाह बंधनात अडकून नवरा आणि मुलाबाळांच्या जंजाळात फसण्याची त्यांची बिलकुल इच्छा नसायची. एकटं राहून त्यांना मौज मजा करता यायची. बऱ्याचशा मुघल शहजाद्यांना हे दारूचं किंवा अफूचं व्यसन असायचं. एवढंच नव्हे तर त्यांची अनेक प्रेम प्रकरणं सुद्धा असायची. कुठल्या मुघल शहजादीचं कुठल्या तरुणासोबत लफडं आहे याची चर्चा जोरदारपणे राजधानीच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये चोरून चोरून चालायची. अविवाहित मुघल शहजाद्यांच्या लफड्यांचे प्रेम प्रकरणांचे किस्से राजधानीच्या गल्ली गल्लीमध्ये मोठ्या चवीनं चर्चिले जायचे. आज जसं सेलिब्रिटी हिरो हिरोईन्स यांच्या प्रेम प्रकरणांची, अफेअर्सची गॉसिपिंग चर्चा केली जाते, त्या काळात तसंच व्हायचं. त्या काळात मुघल शहजाद्या ह्या सेलिब्रिटी असायच्या. आणि ह्या सर्व मुघल शहजाद्यांमध्ये सर्वात चर्चिली जाणारी सर्वात जास्त सुंदर अशी शहजादी होती बेगम जहाआरा. हिच्या प्रेम प्रकरणांबद्दल जेवढी चर्चा झाली होती तेवढी चर्चा इतर कुठल्याही शहजादीबाबत झालेली नव्हती. बेगम जहाआरा ही बादशाह शहाजहानची सर्वात मोठी मुलगी होती. बादशाह औरंगजेबाची ती सख्खी आणि मोठी बहीण होती. जिच्या नावानं शहाजहाननं ताजमहाल बांधला होता असं म्हणतात, त्या मुमताज महलची ही सर्वात मोठी मुलगी होती. ज्यावेळी मुमताज महलचा मृत्यू झाला त्यावेळी ही केवळ 17 वर्षांची होती. हिला शहाजहाननं बादशाह बेगम किंवा बेगम साहेबा असा दर्जा दिला होता. शहाजहानच्या काळात मुघल साम्राज्यातली ती सर्वात शक्तिशाली महिला होती. बेगम जहाआरा एक अत्यंत सुंदर, सुशिक्षित, बुद्धिमान, राजकारणी आणि दिलदार स्वभावाची स्त्री होती. यासोबत ती कलाकार सुद्धा होती. सुरतेचं सगळं उत्पन्न तिच्या चोळी बांगडीसाठी होतं. जहाआरा बेगम एक उत्कृष्ट चित्रकार आणि कवयित्री सुद्धा होती. ती स्वतःचा दरबार सुद्धा भरवायची. शहाजहानच्या काळात बरीच वर्ष खऱ्या अर्थानं राज्यकारभार ही बेगम जहाआरा चालवत होती. पण ही बेगम जहाआरा खूप मनमौजी, मनमोकळ्या स्वभावाची ही होती. ती अधूनमधून दारू प्यायची, अफूचंही तिला व्यसन होतं आणि तसंच विरंगुळा म्हणून अनेक पुरुषांसोबत तिची प्रेम प्रकरण सुद्धा होती. फ्रँकॉइस बर्नियर हा एक फ्रेंच डॉक्टर, इतिहासकार आणि प्रवासी होता. तो मुघल दरबारात जवळपास 12 वर्ष वास्तव्याला होता. त्यानं ह्या बेगम जहाआराच्या प्रेम प्रकरणांबाबतचे
अनेक मजेदार किस्से लिहून ठेवले आहेत. आपल्या ट्रॅव्हल इन द मुघल एम्पायर ह्या पुस्तकात त्यानं मजेदार किस्से लिहिले आहेत. फ्रँकॉइस बर्नियर लिहितो की एकदा मुघल शहजादी जहाआरा बेगमचं एका अत्यंत साध्या घरातल्या एका तरुणाशी प्रेम संबंध जडलेले होते. हा तरुण रोज मध्यरात्रीनंतर बेगम जहाराच्या महालात यायचा आणि पहाटेपर्यंत तिथंच थांबायचा. त्यांचं हे प्रेम प्रकरण बरेच दिवस चाललं होतं. पण बेगम जहाराच्या महालातल्या काही गुप्तहेर महिलांनी आणि काही खोज्यांनी म्हणजे हिजड्यांनी हे सगळं प्रेम प्रकरण बादशाह शहाजहानच्या कानावर घातलं आणि बादशाह शहाजहाननं त्याचा साक्षमोक्ष लावायचं ठरवलं. एक दिवस आपल्या आगमनाची वर्दी न देता तो मध्यरात्रीनंतर तडक बेगम जहाराच्या महालाकडे निघाला. बादशाह अचानक वर्दी न देता येतोय हे कळाल्यानंतर तिथं मोठी धांदल उडाली. तो बिचारा तरुणही तिथंच होता आणि तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लपण्यासाठी जागा शोधू लागला. त्याला काही मिळेना म्हणून समोर एक फार मोठं पातेलं होतं. त्या पातेल्यात राजकुमारीच्या आंघोळीसाठी पाणी तापवलं जायचं. आता बादशहाचं पातेलं ते मोठंच असणार. त्या रिकाम्या पातेल्यात जाऊन तो तरुण लपला. पण अर्थातच त्या तरुणावर बादशहाच्या गुप्तहेरांची कडवी नजर होती. बादशाह शहाजहान बेगम जहाराच्या शेजारी बसला आणि अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला. मध्येच बोलता बोलता त्यानं असा विषय काढला की जहारा, तू आजकाल काही व्यवस्थित आंघोळच करत नाहीयेस. तुझा फार अवतार झालाय. तू आता एक काम कर, मी तुझ्यासाठी पाणी तापवण्याची व्यवस्था करतो, तू स्नानाची तयारी कर. आणि मग तिचं काहीही न ऐकता बादशहानं ते पातेलं चुल्हावर चढवून त्यात पाणी गरम करण्याची आज्ञा दिली. खोज्यांनी मोठ्या आनंदानं ते पातेलं चुल्हावर चढवलं. त्यात पाणी ओतून खालून भला मोठा जाळ लावला. बेगम जहाराचा तो दुर्दैवी प्रेमी तो तरुण गरम पाण्यामध्ये उकळून उकळून तडफडून तडफडून मरताना पाहून बादशाह शहाजहानच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. बिचारा हकनाक बळी गेला. पण यानंतर गप्प बसेल तर ती बेगम जहारा कसली. तिनं त्यानंतर आपलं प्रेम प्रकरण प्रमुख खानसाम्यासोबत नासिर खान सोबत चालू केलं. नासिर खान हा एक पर्शियन कुळातला होता. तो उच्च कुळातला होता. दिसायला सुंदर होता आणि स्वभावानं फार मनमिळावू होता. तो खानसामा असल्यामुळं शहजादी सोबतच प्रवास करायचा. शहजादीला काय खायला पाहिजे काय प्यायला पाहिजे याची तजवीज करण्यासाठी तो दिवसातून 5-6 वेळा शहजादीला भेटायचा. मग ह्या दोघांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा जोरदार सर्वत्र पसरलेली होती. शहजादी जहारा बेगमला आता वाटलं की आता याच्या बरोबर आपण लग्नच करावं. पण ती आपल्या बापाला तसं सांगू शकत नव्हती. मग तिनं मध्यस्थी निवडला आपला मामा शाहिस्ता खान. तसं शाहिस्ते खानाच्या जवळच्या नात्यातला हा नासिर खान होता. तसंच स्वभाव चांगला असल्यामुळं उच्च कुलातला असल्यामुळं शाहिस्ते खानलाही तो पसंत होता. मग शाहिस्ते खानानं सगळा धीर एकवटला आणि बादशाह शहाजहानकडं नासिर खान आणि बेगम जहारा यांच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन तो गेला. शाहिस्ते खानचा हा प्रस्ताव ऐकताच बादशाह शहाजहान भलताच खुश झाला. त्यानं शाहिस्ते खानला असं सांगितलं की तू उद्या मोठ्या सन्मानानं पालखीतून भर दरबारात नासिर खानला घेऊन ये. मी त्याची स्वतः परीक्षा घेतो. जेव्हा दुसऱ्या दिवशी नासिर खान दरबारात आला तेव्हा बादशहानं त्याचा चांगला आदर सत्कार सन्मान केला. एवढंच नव्हे तर त्याला स्वतःच्या हातातून शाही विडा दिला. मित्रांनो, त्या काळी खुद्द बादशहाच्या हातून विडा मिळणं म्हणजे एक गौरवाची एक मोठ्या सन्मानाची बाब समजली जायची. दरबारी रीतिरिवाज असा होता की तो विडा मिळाल्यानंतर बादशहाचा सन्मान राखण्यासाठी खाली मान घालून रुमालात हात बांधून त्यानं तो तिथंच चघळायचा. बादशहाकडून एवढा सन्मान त्याला अपेक्षितच नव्हता. नासिर खान आता हवेत तरंगत होता. मग बादशहानं त्याला खिल्लत देऊन निरोप दिला. आपल्या शादीची स्वप्न रंगवत नासिर खान पालखीत बसून आपल्या घराकडे निघाला. पण तो आपल्या घरापर्यंत पोहोचूच शकला नाही. कारण बादशहानं त्याला जो विडा दिला होता त्यात प्रचंड जहालाचं विष भरलेलं होतं. बिचारा रक्ताच्या उलट्या करून रस्त्यातच मरण पावला. बेगम जहाराच्या प्रेमामध्ये आणखी एक बिचारा शहीद होऊन गेला. आणखी एक मुघल सरदार मिर्झा नजाबत खान
हाही बेगम जहाराचा एक प्रेमी होता. पण जेव्हा त्यांच्या प्रेम प्रकरणाचा सुगावा बादशहाला लागला तेव्हा बादशाह शहाजहाननं त्या मिर्झा नजाबत खानलाही कुठेतरी रफादफा करून टाकलं, कुठेतरी गायब करून टाकलं, कुठेतरी दफन करून टाकलं. आता मित्रांनो, सर्वात धक्कादायक अशी बाब फ्रँकोइस बर्नियर लिहितो की खुद्द बादशाह शहाजहानचेच त्याच्या स्वतःच्या मुलीशी म्हणजे बेगम जहारा सोबत शारीरिक अनैतिक संबंध होते. तसं हा बादशाह शहाजहान आपल्या कामुक स्वभावासाठी आणि वासनांधतेसाठी फार कुप्रसिद्ध होता. स्वतःच्या जनानखान्यात केवळ मौज मजा करण्यासाठी त्यानं 8,000च्या वरती स्त्रिया ठेवलेल्या होत्या. पण त्याचं त्यांच्यावरही समाधान होत नव्हतं. स्वतःच्याच दरबारातल्या अनेक अमीर उमरावांच्या पत्नींसोबत शारीरिक संबंधासाठी तो जबरदस्ती करायचा आणि बादशहाला विरोध करण्याची कुणाचीच ताकद नव्हती. औरंगजेबचा मामा शाहिस्तेखान हा बादशाह शहाजहानचा मेवणा होता, पण तरीही त्याच्या पत्नीसोबतही त्यानं शारीरिक संबंध ठेवले होते असं फ्रँकोइस बर्नियर लिहितो. अशा वासनांध, कामुक आणि नशेडी बादशहाला त्याच्या मुलीमध्ये त्याच्या मृत पत्नीचा म्हणजे मुमताज महलचा चेहरा दिसायचा. ज्या लोकांनी स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी मुमताज महल आणि जहारा बेगम या दोघींनाही पाहिलं होतं ते असं लिहून ठेवतात की ते दिसायला जहारा बेगम ही मुमताज महल पेक्षाही जास्त सुंदर होती. मित्रांनो, मनुष्य कितीही नालायक असला तरी त्याच्या आतमध्ये सदविवेक बुद्धी म्हणून स्वतःचीच एक गोष्ट असते. ह्या नालायक बादशहाला सुद्धा त्याच्या सदविवेक बुद्धीची टोचणी लागली. स्वतःच्या मुलीसोबतच्या संबंधामुळे त्याला अपराधीपणाची भावना ग्रस्त करू लागली. तो अत्यंत अस्वस्थ झाला. मग ह्या अस्वस्थतेतून काहीतरी धार्मिक उपाय शोधण्यासाठी त्यानं आपल्या दरबारातल्या पाळीव मुल्ला मौलवींना बोलवलं आणि या कठमुल्लांची एक सभा बसवली. त्या सभेमध्ये शहाजहाननं आपली व्यथा सांगितली आणि याबाबत उपाय विचारला. हे सर्व फ्रँकोइस बर्नियरनं लिहून ठेवलं आहे. पण आश्चर्याची गोष्ट ही होती मित्रांनो की या पाळीव मुल्ला मौलवींनी, कठमुल्लांनी बादशाह शहाजहानला काहीतरी विचित्र सल्ला दिला. तो सल्ला अशा प्रकारे होता की बादशहाला पूर्ण अधिकार आहे. जसं की एखादा माळी मेहनत करून, मशागत करून झाडांची लागवड करतो तेव्हा त्या झाडांना लागलेल्या फळांवर त्या माळ्याचा पूर्णपणे अधिकार असतो. त्याचप्रमाणे बादशहाला पूर्ण अधिकार आहे की त्यानं स्वतःच्या बागेत लावलेल्या फळांना तोडून खावं. आपल्या पाळलेल्या मुल्ला मौलवींकडनं धार्मिक सल्ला मिळाला आणि बादशाह शहाजहान आता एकदम निर्धास्त झाला. आता मित्रांनो, बिचाऱ्या मुल्ला मौलवींचाही बादशहाला हा सल्ला देण्यामाग नाईलाज होता. स्वतःचा जीव प्रत्येकालाच प्यारा असतो. जर मुल्ला मौलवींनी या सणकी, नशेडी, वासनांध बादशहाला खरा सल्ला दिला असता तर त्यांची काही धडगत नव्हती. जर मुल्ला मौलवी बादशहाला काही खरा सल्ला द्यायला गेले असते तर या सनकी बादशहानं या मुल्ला मौलवींच्याच मुळ्या छाटल्या असत्या आणि मुल्ला मौलवींच्या बागेतली फळं स्वतःच खाऊन टाकली असती. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.